शालोम. माणसाच्या जीवनामध्ये आशीर्वाद, वरदान हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पवित्र शास्त्र बायबलमध्ये भरपूर वरदानं आणि आशीर्वाद हे दिलेले आहेत. सर्व विश्वासणाऱ्यांना आणि ख्रिस्ताच्या अनुयायांना ते उपलब्ध आहेत. आणि एक जुन्या करारामधला जो अध्याय आहे
त्यामध्ये तर एवढे वरदानं दिलेली आहेत, ती पूर्ण यादीची यादीच आहे. आणि त्याकडे आज आपण पाहूया. माझी खात्री आहे की ही यादी पाहून आपल्या सगळ्यांना एक आशीर्वाद तर मिळेलच, परंतु एक परीक्षण आपल्या स्वतःच्या जीवनाचं करण्यासाठी त्याद्वारे मदत होईल. अनुवादाचं पुस्तक आहे आणि त्यातील अध्याय 28. तो संपूर्ण अध्यायच महत्त्वाचा आहे ह्या दृष्टिकोनातून, पण आपण सर्वच वचनं पाहू शकत नाही कारण की फार मोठा तो अध्याय आहे. निदान तरी 1 ते 11 वचनं अध्याय 28 ह्या अध्यायामधली आपण पाहू शकतो. निदान ते आपण वाचू शकतो. ह्यामध्ये पहिल्याच वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या ह्या सर्व आज्ञा आज मी तुला निवेदन करीत आहे त्या मान्य करून पाळशील, तर तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर ही सर्व वरदाने तुझकडे धाव घेऊन तुला प्राप्त होतील. ही सर्व वरदानं म्हणजेच त्या वरदानांची आणि आशीर्वादांची यादी ह्यामध्ये दिलेली आहे. प्रत्येक वचनामध्ये आपल्याला निदान तरी 1 किंवा 2 अशी वरदानं आहेत. मंडळी, तुम्हाला माहीत आहे की ही वरदानं आपल्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत आपल्या जीवनाच्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात तर त्या आहेतच, परंतु बारीक सारीक अशा किरकोळ कदाचित वाटणाऱ्या अशा गोष्टींची सुद्धा ह्या वरदानांच्या मध्ये यादी आलेली आहे. ह्या ठिकाणी पहिलं वचन, दुसरं वचन आणि मग पुढे ती यादी आपल्याला दिसते. पहिल्या 2 वचनांमध्ये असं सांगितलेलं आहे की त्या मान्य करून पाळशील तर तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उच्च करेल. मला असं वाटतं की जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी पहिलं वरदान ह्या अध्यायामध्ये आहे की राष्ट्रांच्या मध्ये तुला तो उंच करेल. त्याच्या लोकांना, देवाच्या लोकांना, त्यांना उच्चपदी आणि उच्च स्थानावर ते राहतील. आणि अर्थात आपण शेवटी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अटी आहेत ते आपोआपच होणार नाही आहे हे आपण सर्वजण जाणून आहात, पण निदान तरी आपण यादी पाहू शकतो. पुढे दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर ही सर्व वरदाने तुझकडे धाव येऊन तुझ्याकडे येतील. नवलाची गोष्ट आहे की ती आपोआप तुझ्याकडे येतील. त्याच्याकडे आपल्याला पळायची आणि धावायची गरज नाही आहे. ह्याच्या अगदी उलट सध्याच्या जगामध्ये आपण करीत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे लाभ, वेगवेगळ्या प्रकारचा फायदा, आपला फायदा, लेकरांचा फायदा, कुटुंबाचा फायदा आणि अशा प्रकारे किती काय होईल ह्याच्यासाठी आपण धावपळ करत असतो. आणि ह्या धावपळीमध्ये अगदी वेड्यासारखं आपण फिरत असतो, त्याच्या पाठीशी लागत असतो. तुम्हाला माहीत आहे की हे सर्वसामान्यपणे आपल्या सगळ्यांच्या जीवनाची परिस्थिती आहे. परंतु ह्या ठिकाणी परमेश्वराचं अभिवचन असं आहे त्याच्या लोकांच्यासाठी की हे सगळे लाभ, हे सगळे आशीर्वाद, हे सगळे वरदानं तुमच्याकडे धावत येतील. तुम्ही म्हणाल, मग असं जर झालं तर मग फारच चांगली गोष्ट आहे. आम्हाला ते वरदानं पाहिजेत की जे परमेश्वराच्याकडून आमच्याकडे येत आहेत. अर्थात पुन्हा ते मला आपणास सांगायचं आहे की हे फक्त आपोआप येणार नाही, त्याच्यासाठी आपलीसुद्धा काहीतरी जबाबदारी आहे आणि ती आपण सांगितल्याप्रमाणे शेवटी पाहणार आहोत. आता आपण ह्या वरदानांच्या यादीमध्ये 3ऱ्या वचनाकडे पाहूया. नगरात तू धन्य होशील आणि शेतापोतात तू धन्य होशील. नवलाची गोष्ट आहे. नगरात राष्ट्रांच्या मध्ये आणि वरदानांच्या मध्ये तू सर्वात उच्च ठिकाणी राहशील
असं म्हटलेलं आहे, शेतापोतात तू धन्य होशील. थोडक्यात म्हणजे जर आपण शेतकरी आहोत, थोडक्यात अर्थात सगळ्यांच्याकडे आजच्या आधुनिक जगामध्ये शेती आहेच असं नाही, पण जर आपण काही कष्ट करत आहात, काम करत आहात, नोकरी करत आहात, त्या ठिकाणी त्या नोकरीच्या लोकांच्या मध्ये, त्या परिस्थितीमध्ये कधीकधी ती प्रतिकूल परिस्थिती असते, कधीकधी अनुकूल असते. कधीकधी लोक तुमच्या पडतीवर असतात, कधीकधी तुमचा द्वेष करतात, कधीकधी तर तुम्हाला शत्रू मानतात तुमच्या नावामुळे, तुमच्या विचारांच्यामुळे, किंबहुना तुम्ही सत्यशील आहात आणि सत्याने काम करतायत म्हणून कधीकधी आपल्याच ऑफिसमधले लोक शत्रूसारखे आपल्याला पाहत असतात. अशी जर परिस्थिती आहे, मग मात्र आपल्याला समजणं आवश्यक आहे की आपल्याला मग लोक साथ देणार नाहीत, आजूबाजूची जी परिस्थिती आहे ते साथ देणार नाहीत, कारण मग आपण सत्यासाठी झटत आहोत. अशा वेळेला सुद्धा आपण कष्ट करत आहात, तर मग मात्र असं ह्या ठिकाणी वचन आहे, तेथे सुद्धा तू धन्य होशील. पुढे 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुझे संतान, तुझ्या भूमीचे उत्पन्न, तुझी गुरेढोरे व तुझी शेरडे मेंढरे यांचे वत्स धन्य होतील. किती अधिक सविस्तरपणे ह्या ठिकाणी वरदानांची यादी दिलेली आहे. तुझी लेकरं, संतान, तुझ्या भूमीचे उत्पन्न म्हणजेच शेतीपासून मिळणारं जे उत्पन्न आहे. आज पुन्हा जे शहरी लोक आहेत त्यांच्याकडे शेती नाही आहे. गावकरी जे आहेत त्यांच्याकडे, जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे कदाचित शेती असू शकते, किंबहुना बहुसंख्य लोकांच्याकडे नाही. पण ज्या ठिकाणी आपण कष्ट करत आहात, काबाड कष्ट करत आहात, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ते जे उत्पन्न आहे ते धन्य राहील. तुझी गुरेढोरे, तुझी शेरडे मेंढरे यांचे वत्स धन्य होतील, म्हणजेच ते आशीर्वादित राहील. जर तुम्ही लाखो आणि करोडो रुपयांची मिळकत मिळवली, परंतु जर त्याच्यावर आशीर्वाद नसेल, तर मग मात्र कधीकधी तुम्हाला त्याचा काहीही उपयोग नाही, किंबहुना तुम्हाला त्याच्यापासून काहीही फायदा होणार नाही. जे काही तुम्हाला आणि मला मिळतं देवाच्या नावात काबाड कष्ट करून, मग ते गुरुढोर असो की शेतीचं उत्पन्न असो, त्यावर देवाचा आशीर्वाद असणं, त्याची धन्यता म्हणजे त्याचा हात त्याच्यावर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे 5व्या वचनामध्ये असं एक वेगळंच वचन आलेलं आहे, तुझी टोपली व काथवट ह्या धन्य होतील. नवलाची गोष्ट आहे, टोपली आणि काथवट आजकाल कदाचित आपल्याला दिसत नाही, परंतु आपल्याला स्टीलचे भांडे आपल्या स्वयंपाकगृहात दिसतात. त्याच्यामध्येच आपण पोळ्या टाकतो, भाजी टाकतो, किंबहुना अजून काही ज्या आपल्या स्वयंपाकाच्या ज्या अन्नपाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये असतात. मला असं वाटतं की ते काथवट आणि टोपली आता स्टीलच्या भांड्यांनी जरी घेतली, परंतु कल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामधलं धान्य, त्यामधल्या पोळ्या आणि भाकरी ह्या आशीर्वादित होतील, त्या धन्य होतील. मंडळी, आपण जे अन्न खातो ते जर आपल्याला पोषक नाही आणि आपल्या शरीराला त्याचा काही फायदा नाही किंवा फायदा होत नाही, विपरीत परिणाम जर होतो, तर याचा अर्थ असा की ती भाकरी, ते अन्न, ते मीठ, मिरची ह्या आपल्यासाठी पोषक ठरत नाहीत, त्या धन्य नाहीत. ते धन्य करणं, ते आशीर्वादित करणं ते देवाच्या हाती आहे. आणि म्हणून किती सुंदर वरदान दिलेलं आहे की तुझी जी टोपली आहे घरातली काथवट आहे ती परमेश्वर धन्य करेल. आणि मंडळी, पुन्हा कितीही धान्य असेल घरी, पोतेच्या पोते शेजारी आपल्याला दिसतात कधीकधी शेतकऱ्यांच्या घरामध्ये, आणि मी पाहिलेलं आहे की अक्षरशः किडे वगैरे वगैरे ते खाऊन टाकतात, कोणाच्याही उपयोगाचं नाही आहे. पण
जे लोक देवाचे आहेत त्यांच्यासाठी ते उपयुक्त आणि इतकंच केवळ नव्हे, लाभाचं ठरेल, म्हणजेच धन्य ठरेल. 5व्या वचनामध्ये आपल्यासाठी तो अत्यंत व्यावहारिक असं वरदान दिलेलं आहे. 6व्या वचनामध्ये तुझे येणे जाणे धन्य होईल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आजकाल प्रवास, येणं जाणं, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणं हे आता क्रमप्राप्त झालेलं आहे. लेकरांच्या शाळांच्यासाठी, त्यांच्या कामासाठी, मग पुढे त्यांच्या लग्नकार्यासाठी, किंबहुना अजून वेगवेगळ्या, आता तर परदेशात जाणं मुलांना आणि मुलींना शिक्षणासाठी हे काही नवीन राहिलेलं नाही आहे. शहरांच्या मध्ये तर असं आपल्याला दिसतं की एक प्रकारची ओढाताण आहे. प्रत्येक घरातून कोणीतरी बाहेर जात असतो. प्रश्न असा आहे, फक्त बाहेर जाणं, फक्त परदेशात प्रवास करणं हे आता महत्त्वाचं राहिलेलं नाही, काही मोठेपण त्याच्यात राहिलेलं नाही आहे. प्रश्न असा आहे की ते परमेश्वर आशीर्वादित करेल का? तुझे येणे जाणे धन्य होईल, त्याच्यापासून लाभ होईल, कुटुंबाला लाभ होईल, त्या येण्या जाण्यातून देवाचं गौरव होईल, धन्य होशील. तुझे कुटुंब आणि तुझी लेकरबाळं त्या प्रवासानं धन्य होतील. मंडळी, नक्कीच आपण ह्या प्रवासाच्या काळात सध्या राहत आहोत. हे जे युग आहे ह्यासारखे आज कोणीही प्रवास करणारे नव्हते, झाले नाहीत पूर्वीच्या पिढ्यांच्या मध्ये, की जो आज प्रवास होतो आहे. प्रश्न असा आहे की प्रत्येक प्रवास हा लाभाचा नाही, प्रत्येक प्रवास हा आशीर्वादात्मक नाही आपल्या लेकरांच्यासाठी किंवा आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी. आणि प्रत्येक प्रवास हा देवाच्या वरदहस्ताखाली नाही. त्याच्यासाठी त्या सर्व कुटुंबानं आणि प्रत्येक व्यक्तीनं देवाच्याच विश्वासामध्ये असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तो असं म्हटलेलं आहे, तुझे येणे जाणे धन्य करेल. 7व्या वचनामध्ये तुझ्यावर चढाई करून येणारे तुझे शत्रू मार खातील, ते एका वाटेने तुझवर चढाई करतील, पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील, असे परमेश्वर घडून आणेल. आता ह्या ठिकाणी तुम्ही म्हणाल शत्रूंचा संदर्भ आहे. अर्थात प्रत्येक व्यक्ती, आपण ज्यावेळेस समाजामध्ये राहतो त्यावेळेस समाजामध्ये काही लोक आपल्या चांगल्यावर असतात, पण सगळेच लोक चांगल्यावर नसतात. कधी कधी अगदी जवळचे जे शेजारी असतात ते वाईटावर असू शकतात. आणि म्हणून शत्रू म्हटल्यानंतर पूर्वीच्या काळी सैन्याने आलेला एखादा राजा किंवा शत्रू म्हणणं ते त्या काळी योग्य होतं. परंतु आज आपले शत्रू कोणीही असू शकतं. पण कधी कधी असं दिसतं की एखादा रोग असतो आणि अजून काही समस्या असतात की ज्या आपल्या जीवनामध्ये समस्याप्रमाणे आपल्या समोर असतात. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्यांची त्रेधा होईल. त्यांचा तुझ्यावर जो विश्वासणारा व्यक्ती आहे किंबहुना कुटुंब आहे त्यांच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. शत्रू येतील, शत्रू असतीलही, असं ह्या ठिकाणी संदर्भ आहे, असं गृहीत धरलेलं आहे. कारण ह्या जगामध्ये आपण राहत असताना शत्रू हा असणारच, पण त्याच्यावर नियंत्रण हे देवाचं आहे. तो त्यांना वेगवेगळ्या दिशेनं पाठवून देईल, तुमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. किती मोठं वरदान ह्या काळामध्ये आपल्यासाठी उपयोगाचं आहे. 8व्या वचनामध्ये तुझ्या धान्याच्या कोठारात व ज्या ज्या कामास तू हात घालशील त्या सर्व कामात किंवा त्या सर्वामध्ये बरकत येईसे परमेश्वर करेल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुझे कल्याण करेल. ज्या ज्या ठिकाणी तू काम करशील, कष्ट करशील, नोकरी करशील, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या चांगल्या कार्याला हात लावशील त्या कार्यामध्ये बरकत मात्र देव देईल.
कधीकधी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण जर एखादं चांगलं कार्य घेतलं, चांगलं असतं, फार चांगली गोष्ट आहे. आपली मुलं बाळं शिकतात, अजून पुढे जातात आणि मग त्यावेळेस ते बरोबर रिसर्च करतात आजकालची मुलं की कोणत्या कंपनीमध्ये जायचं, कोणती कंपनी मोठी आहे, कोणती कंपनी यशस्वी आहे आणि कोणत्या कंपनीमध्ये आपल्याला अजून पुढे वाव येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कधीकधी आपल्याला त्या ठिकाणी जागाही मिळते, नोकरीही मिळते. प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी त्या कामामध्ये बरकत मिळणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. बरकत ही त्या फक्त चांगल्या कंपनीत जाऊन मिळत नाही. बरकत फक्त चांगलं शिक्षण घेऊन मिळत नाही, किंबहुना चांगली एखादी नोकरी घेऊन मिळत नाही. पूर्वीच्या काळी असं होतं की गव्हर्नमेंटची नोकरी म्हणजे मग त्याच्यामध्ये बरकतच आहे, किंबहुना बँकची नोकरी ही फार प्रतिष्ठित गणल्या जात होती, किंबहुना अजूनही काही प्रोफेशन्स आहेत, इंजिनियर, डॉक्टर वगैरे वगैरे, अजूनही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामांना फार मोठी प्रतिष्ठा आहे, महत्त्व आहे. प्रश्न असा आहे की त्या कोणत्याही कामाला ज्यावेळेस एखादी व्यक्ती हात लावतो आणि जो विश्वासणारा आहे, देवावर ज्याचा भरवसा आहे, तो ज्यावेळेस त्याच गोष्टींना, त्याच नोकरीला, त्याच कामाला हात लावतो, त्यावेळेस त्याला बरकत देणारा हा देव आहे. आणि म्हणून हे फार मोठं वरदान आहे सगळ्यांच्यासाठी, लेकरांच्यासाठी, पण विशेष करून विश्वासणाऱ्यांच्यासाठी की देवा हो, आम्हा सगळ्यांना तू दिलेलं आहे, आमचं घर तू दिलं, त्याच्यावर बरकत तू दे. आमच्या मुलांना ही नोकरी दिली, ह्या मुलाला ही नोकरी दिली, परंतु त्या नोकरीमध्ये, त्या कामामध्ये बरकत ही तुझ्यापासून येऊ दे देवा. याचा अर्थ सरळतेनं, सत्यतेनं, प्रामाणिकपणानं आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु देवाला भिवून ज्यावेळेस आपण कोणतंही काम हाती घेतो, असं म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तू हात लावशील, म्हणजे जे जे काम तू आपल्या हाती घेशील, फक्त ते काम करणं हे महत्त्वाचं नाही, तर विश्वासणाऱ्यांच्यासाठी त्याच्यावर बरकत देवाची येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे वचन आपण लक्षात ठेवू, आपल्या लेकरांना सांगू, आपल्या कुटुंबियांना सांगू, कारण की बरकत येणं महत्त्वाचं आहे. पुढे तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुझे कल्याण करेल. पुन्हा एकदा देवानं देश दिला, वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करून त्या इस्रायल लोकांना त्या देशामध्ये आणलं. इतकंच केवळ नव्हे, परंतु ही मुबलक दुधामधाची जागा त्या ठिकाणी हा देश त्यांना दिला. परंतु पुन्हा एकदा अजून एक गोष्ट, फक्त एखाद्या चांगल्या देशामध्ये, किंबहुना चांगल्या ठिकाणी, किंबहुना चांगल्या शहरामध्ये हे आपण राहणं पसंत करतो. हो, ह्या शहरामध्ये राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एकदा आम्ही बोलत असताना एक त्यांची मुलगी, एका कुटुंबाची मुलगी न्यूयॉर्कमध्ये नोकरी करायला आली आणि सगळ्यांना फार आनंद वाटला आणि कुटुंबाला तर गर्वच मावेना त्यांचा की मुलगी न्यूयॉर्कमध्ये ह्या तरुण वयामध्ये तिला नोकरी मिळालेली आहे. प्रश्न असा आहे की फक्त एखाद्या चांगल्या मोठ्या शहरामध्ये किंवा वेगळ्या दुधामधाच्या देशामध्ये लोक राहतात किंवा देवाने त्यांना तिथं आणलं, त्याहीपेक्षा पुढची पायरी वरदानाची अशी आहे की तिथं तुमचं कल्याण होणं हे महत्त्वाचं आहे. आपण आपल्या लेकरांचं कल्याण पाहतो, आपण आपल्या कुटुंबाचं कल्याण पाहतो, किंवा कधीकधी स्वार्थामुळे फक्त आपण आपल्याच लोकांचं, आपल्याच भाषिक लोकांचं कल्याण पाहत असतो आणि त्याच्यासाठी मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार लोक करताना पाहतो आणि मग त्याच्यामध्ये असत्यता आहे, त्याच्यामध्ये एकमेकांच्यावर अन्याय आहे, त्याच्यावर एकमेकांना तुडवणं आहे, फक्त आपलं कल्याण व्हावं म्हणून. ह्या ठिकाणी जे विश्वासणारे आहेत
स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमचं जे खरं कल्याण आहे तो देव करेल. देवाच्या हाती आहे ते देणं कल्याण. आणि हे एवढं मोठं वरदान आपल्या दैनंदिन जीवनासाठी आहे. ही एक फार मोठी यादी आहे. एकाच दिवसामध्ये संपत नाही आहे. अजून पुढे 14व्या वचनापर्यंत ही यादी आपल्यासाठी दिलेली आहे. ही मोठी यादी आहे. मंडळी, ह्या यादीतून कोणतंच वरदान, कोणताच आशीर्वाद सुटला नाही. सर्व बारीक सारीक आशीर्वाद आणि वरदानं ह्या यादीमध्ये आलेले आहेत. मंडळी, ह्या वरदानांच्या मधून काही जर सुटलं असेल तर आपण पडताळून पाहू. आज आपल्या जीवनात पाहू, आपल्या मनात पाहू, आपल्या कुटुंबात पाहू. आणि मग कधी कधी प्रश्न पडतो की आमच्या ह्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये ह्या वरदानांची पूर्ती अजून व्हायची आहे. त्याच्यासाठी मग अट दिलेली आहे. आणि ती ही अट आहे की त्याच्या आज्ञा पाळा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. पूर्णपणे त्याला समर्पित व्हा. आणि मग वरदान असं आहे की ही सर्व वरदानं तुझ्याकडे धावत येतील. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, मनापासून आम्ही तुझे उपकार मानतो की आम्हा सर्वांची बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, ज्या आमच्या गरजा आहेत, वैयक्तिक आहेत, कौटुंबिक आहेत, मानसिक आहेत, शारीरिक आहेत आणि आध्यात्मिक आहेत, अशा सर्वांगीण गोष्टींची यादी ह्या वरदानांच्या मध्ये तू दिलेली आहे. प्रिय प्रभो, आम्हाला त्याची गरज आहे. आमचा विश्वास बळकट कर, आमचं समर्पण बळकट कर, अशासाठी की आम्ही हे सर्व आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये अनुभवू. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.